नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर आघाडीवर आहेत आता। भाजपचे त्यांच्यासाठी जवळपास ही केक वॉक अतिशय सोपी मांडली गेली होती, कारण समोरचा सगळ्यात मोठा विरोधक अशोक चव्हाणच भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी ते सोपच मानलं जात होतं। प्रतापराव चिखलीकर आघाडीवर आहे। अर्थात बारामतीमधनं सुनेत्रा पवार यांची आघाडी आहे। सुप्रिया सुळे या पिछाडीवर गेलेल्या आहेत इथे। उत्तर मध्य मुंबई पुन्हा एकदा वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतलेली आहे। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे पिछाडीवरती गेलेले आहेत। मुंबईचं क्षणाक्षणाला चित्र बदलतंय आणि जो मुंबई राखील तो सत्ता चाखेल असं जे काही सूत्र आहे त्यानुसार आता नेमकं मुंबई कोण राखणार हे आपल्याला बघायला लागणार आहे। सध्या मुंबई आपण काय 6 पैकी 3-2 4-2 सध्या 3-3 चित्र दिसतंय। 3-3 चं चित्र दिसतंय। इंटरेस्टिंग 50-50 आणि आता इंडियाची सुद्धा आकडे 290 एनडीए 290 खूप मोठा आकडा आहे हा। म्हणजे सुरुवातीच्या कलांमध्ये हा बहुमताचा आकडा म्हणायला लागेल। हा निकाल नव्हे, हे सुरुवातीचे कल आहेत। एनडीए 290 जागी आघाडीवर आहे आणि इंडिया आघाडी 162 जागी। मोठा पल्ला एनडीएने आता पार केलेला आहे सुरुवातीच्या कलांमध्ये। सगळ्यात मोठा आकडा एनडीए 291 जागी आघाडीवर आणि इंडिया आघाडी 162 ठिकाणी पुढे दिसते आपल्याला। महायुती इथे आता राज्यात पण चित्र पालटते। महायुती 25 जागी आणि महाविकास आघाडी 23 जागी। राज्यामध्ये सुद्धा आता चित्र हळूहळू आपल्याला वेगळं समोर दिसतंय। आधी महाविकास आघाडी पुढे होती, मात्र आता महायुती हळूहळू पुढे जायला लागलेली आहे। राज्यामध्ये अंतिम स्कोर काय आहे हे आपल्याला बघायला लागेल। मागच्या वेळेला 40च्या पुढे जे महायुती गेलेली होती तो आकडा मेंटेन करता येईल। देशाचा एनडीए आणि इंडियाचा आकडा सर्वेच्या दिशेने जातोय। महाराष्ट्रातला मात्र बघावं लागेल 50-50 की काय होतंय। जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार आघाडीवर आहेत। स्मिता वाघ या ठिकाणी पिछाडीवरती आहेत भाजपच्या उमेदवार। जळगावमध्ये सुद्धा अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या होत्या। इथे उन्मेष पाटील उमेदवारीसाठी उत्सुक होते, मात्र त्यांना तिकीट डावललं गेल्यामुळे त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपला पक्ष बदललेला होता, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। तर प्राथमिक कलांमध्ये आता एनडीएला बहुमत मिळताना दिसतंय। 291 जागी एनडीए आघाडीवरती दिसतंय आणि इंडिया 162 जागी पुढे आहे। प्राथमिक कल आहेत हे, हा निकाल नव्हे, हे प्राथमिक कल आहेत आणि या प्राथमिक कलांमध्ये एनडीएला बहुमताचा आकडा क्रॉस करता आलेला आहे। बहुमताच्या आकड्यापासून पुढे जाता आलेलं आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, सगळ्यात मोठी आकडेवारी आपल्याला स्क्रीनवर दिसतेय। आता आपण जरी 50 जागांचा सुद्धा याच्यातला आकडा असा मानून चालू की आघाडी पिछाडी होत राहील तरी सुद्धा 291 की 50 काढले तरी सुद्धा साधारणपणे 250 जागांवरचा इंडियाचा हा आघाडीचा जर का कल असाच राहिला तर साधारणपणे स्पष्ट होतंय चित्र। इंडिया 162 आणि एनडीए 291 जागांवर। महाराष्ट्रामधला आकडा सुद्धा बदलताना दिसतोय।